नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. वंचित बहुजन आघाडीचं महाविकास आघाडीला पत्रात काय म्हटलंय? चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आमचा योग्य तो सन्मान ठेवला जात नसल्याची तक्रार वंचितकडून वारंवार केली जात आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना एक पत्र लिहित जागा वाटपाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तसंच महाविकास आघाडीच्या आतापर्यंतच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पत्र लिहिले. त्यात काय म्हटलंय? 1. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे महाविकास आघाडीला महत्वाचं पत्र. महाविकास आघाडीच्या 6 मार्च रोजी वरळी येथील 4 सीझनमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भातील महत्वाचे पत्र वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लिहिलं आहे. 2. महाविकास आघाडीच्या दिरंगाईच्या धोरणामुळे आम्ही चिंतित. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. 3. 15 जागावर अद्याप महाविकास आघाडीचा निर्णय नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागा वाटप अद्याप प्रलंबित आहेत. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचा 10 जागावर आणि 3ही पक्षात 5 जागावर असे एकूण 48 पैकी 15 जागावर निर्णय होत नाही अशी परिस्थिती आहे. 4. तरीही आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक. 2 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीच्या बैठकीनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेतून आम्हाला वगळले गेले. तसेच महाविकास आघाडीची ही संतपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. 5. वंचितची मोठी ताकद असताना केवळ 2 जागा. 2018 साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके, विमुक्त, गरीब, मराठा आणि मुस्लिम समूहामध्ये वेगाने विस्तार होत आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ 2 जागा देऊ केल्या आहेत. 6. महाविकास आघाडीला या मतदारसंघात जनाधार कमी. आमच्या जिल्हा कार्यकारिणीबरोबर चर्चा केली असता असे जाणवले की या मतदारसंघात आमचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे. तसेच त्यांना या मतदारसंघात जनाधार कमी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी ही बाब अडचणीची आणि त्रासदायक आहे. 7. या जागा महाविकास आघाडी घटक पक्षांनी जिंकलेल्या नाहीत. हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील मागील 2 ते 3 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षापैकी कोणीही या जागा जिंकलेल्या नाहीत. 8. जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा आम्हाला का? आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे. वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक संख्या आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात. महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा देऊ नयेत. 9. सक्षम राजकीय शक्ती म्हणून वंचितकडे बघा. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. तसेच काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने फक्त स्वतःच्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडीकडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे. 10. आम्ही महाविकास आघाडीचा आदरच करतो, पण वंचित बहुजन आघाडी हा आदर ठेवण्याच्या योग्यतेचा पक्ष नाही का? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने महाविकास आघाडीमधील 3 पक्षांच्या नेत्याकडे मांडला आहे. आम्ही महाविकास आघाडीचा आदरच करतो, पण सातत्याने चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. 11. सन्मानजनक व्यवहार होईल अशी आशा. आम्हाला सातत्याने अपमानजनक वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे आता 9 मार्चच्या बैठकीत
आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली जाईल अशी आम्हाला आशा आहे. आपली आघाडी भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे 11 मुद्दे पत्रात नमूद करण्यात आले आहेत. यावर महाविकास आघाडीचं काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.